म्युझिक कॅसेट तर्फे श्री मंगोबा दैवतास, श्री वीरोबा दैवतास कोटी कोटी प्रणाम सहर्ष सादर करीत आहोत. ढोलाच्या तालावर अरुण कचरे प्रस्तुत धनगरी ओवी. कलाकार मंगोबा ओवीकर मंडळ सांगलवाडी. शाहीर विठ्ठल कारंडे, सदाशिव भिसे. संगीत बोल विठ्ठला बोल सदा. साथीदार आनंदा भिसे, मारुती भिसे, विलास मेटकरी, गुंडाप्पा फोंडे आणि दिगंबर भजनावळे. डिंबाड्या आप्पासाहेब भजनावळे. घुमकेपट्टू माणिक थोरात. निवेदन वीणा चंद्रशेखर. कैलासपतीची राणी पार्वती, पार्वतीचा तोच पुत्र गणपती. गणपतीच्या नावाविना नाही वाचत कुणी पुराण पोथी. मंगरायाची दाता वर्धकामच्या शिरावरती, बाळूमामाची छाया मावरती, तापमानी माड्या ढोलावरती. सुंबराला मांडल, सुंबयाराला मांडल, सुंबराला कुणाला, सुंबयाराला कुणाला. हात जोडला हात मारी कुणाला, हळमी मारी कुणाला. संत बाळू मामाला, आदमापूर गावाला. करण्या माझ्या माईला वंदन मी करुणा. माझ्या स्वामीला गोड माझ्या
सदा बोल विठ्ठला. शाकुळ गावामध्ये या ठिकाणाला माया पाचवा मात्र हा बाळूमामा लिओ तर वर्गात 14-15 वर्षाच्या वयाला आलेला असायला त्या ठिकाणाला गंगूबाई म्हणजे आपल्या बहिणीच्या घरात राहत असताना या हिराप्पा खिलाऱ्याने आपली मेंढर दिली त्याला सांभाळायला. म्हणजे काही काम करणार नाही आणि कुणा संग बोलणार नाही. बाळूमामाचा एक केली स्वभाव पाहून मेवण्यान मात्र हिऱ्याप्पान आपली होती ती मेंढर बाळूमामाला राखण्यासाठी दिली. तर संत बाळू मामा या कोळ गावामध्ये शेळ्या मेंढ्या लागला होता राखायला. तर विठ्ठला बर का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस काळ बर का जादा असायला. पाऊस काळ पडत होता. ज्यादा? कोकण पाट्याला पाऊस काळ पडत होता परंतु त्या ठिकाणाला खालतीकडच्या बाजूला पाऊस वरत पडायला लागले. मेंढर मात्र खालतं कर्नाटक मुलकामध्ये अशी वर का जे कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाज बर का पावसाळ्याच्या दिवसात आपली मेंढर घेऊन बर का कर्नाटकामध्ये जात असायला. जात असताना बाळू मामा सुद्धा त्यावेळेला गेलता कर्नाटकाला. बाळूमामाची मेंढर मात्र त्या टायमाला गेली होती कोणच्या गावाला. ऑगस्ट महिन्यामध्ये बर का ऑगस्ट महिन्यामध्ये त्या कटकुळीच्या रानाला मामाची मेंढर लागली होती. बाळूया मामा माझा बघा बाळूया मामा बाळूया मामा माझा बघा बाळूया मामा कटकुळीच्या रानात गा कटकुळीच्या रानात कटकुळीच्या रानात तर बोल विठ्ठला. वरतीकडे पाऊस होता म्हणून बाळूमामाने मेंढर खालचं नेले कर्नाटक मुलकात. परंतु तिकडे पावसाचा मोठा तुकडा तो दुष्काळी भाग त्या ठिकाणाला कुटकुळीच्या रानात बाळूमामाची मेंढर लागली फिरायला. परंतु ऑगस्ट महिना पावसाळ्याचा दिवस श्रावण महिना असून सुद्धा तर पाऊस नव्हता त्या ठिकाणाला. आकाश बर का स्वच्छ शुभ्र असायला. त्या ठिकाणाला उष्मा लागला होता वाढायला. वेळ दुपारची असायला. अंगातनं घाम लागला होता. ह्याला पाण्यासाठी रानरान हिंडावं लागत होतं परंतु कुठं पाणी भेटत नव्हतं. आणि जेव्हा पण हा बाळूमामा मेंढरावरती प्रेम करणारा माणसाला पाणी मिळणार परंतु या मेंढरासनी पाणी कुठलं मिळणार. म्हणून बाळूमामा मात्र पाण्यासाठी त्या वनातूच्या रानातून लागला होता हिंडायला. बाळू मामाचा कंठ सोकलेला असायला. हातामध्ये पाण्याचं भांड घेऊन बर का प्रत्येक विहिरीच्या जवळ जावावं तर ती विहीर कुरडी ठणठणीत असायला. असं करत बाळूमामा लागला होता हिंडायला. मेंढर त्या बाळूमामाच्या मागच्या बाजूला होती संगतीला. जशी मेंढर लागली होती हिंडायला मामा पाण्याच्या शोधासाठी जात असायला. ही विहीर कुरडी दिसली तर दुसऱ्या विहिरीमध्ये जाऊन बघावं. असं फिरत असता एका शेतकऱ्याची हिर मात्र रानात बाळूमामाला दिसली. हिरीच्या जवळ बाळूमामा जाऊन पातात खालच्या बाजूला. तर विहीर कसली ती एक मोठी दरीच बर का असायला. कारण त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या विठ्ठला. आणि पाणी मात्र त्या विहिरीला होतं पण विहीर तळाशी खाली उतरायला येत नव्हतं आणि उतरलं तर वर चढता येत नव्हतं. तर त्या ठिकाणाला बाळूमामानं विचार केला पाण्याविना कंठ सुकला या जाग्याला. पाण्यासाठी आपण गेलं पाहिजे ह्या विहिरीच्या तळाला. म्हणून बाळूमामा झाडाच्या पारंब्या धरून विहिरीमध्ये बाळूमामा उतरलेले असायला. आणि पाण्याने भगुली घेतलं म्हणजे दूध खायचं आणि जेवायचं आणि पाणी प्यायचं ती एकच भांड मेंढक्याचं मेंढ राखणाराचं. त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं बाळूमामानं.
जसा बाळूमामा पाण्यामध्ये उतरायला त्या पाण्याच्या भांड्यानं बाळूमामानं पोटभर वर का पाणी प्यायला आणि पाणी त्या भांड्यामध्ये बाळूमामाने घेतलं. आपल्या सोबत्याच्या घड्यासाठी पाणी घेऊन बाळूमामा वर यायला लागलेला असायला एवढ्या टायमात मात्र त्या विहिरीच्या वर का काटाला म्हणजे कोणता प्रकार घडला होता माहितीये का? बाळूमामाला पाहुणा, 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 बाळूमामाला पाहुणा. बाळूमामाच्या भगतीला, 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 बाळूमामाच्या भगतीला. भगती बघाव पाण्याला, भगती बाबाया पाण्याला, भूतायाच्या या रूपात, गोताव्याच्या या रूपात. भगती बघाया पाण्याला, भगती बघाया पाण्याला, गोतायाच्या या रूपात, गोतायाच्या या रूपात, गोताव्याच्या या रूपात. दोन बाबाया द्यावं, दोन बघाया द्यावं, तीत बघाया आल्यात. गोताव्याच्या या रूपात, गोताव्याच्या या रूपात, दोन बघाया आल्यात, दोन बघाया आल्यात. बाळूमामाच्या या मामाला पाया त्यानं चपडला, पाया त्यानं चपडला, हात दोन्ही जोडला. बाळूमामाच्या या मामाला, बाळूमामाच्या या पायाला, पाया त्यानं या पडला, पाया त्यानं या पडला. जसं बाळूमामा पाणी घेऊन वर आला, जसा बाळूमामा वर आला त्यावेळेला त्या विहिरीच्या काठाला दोन साधू बर का भगवी वस्त्र परिधान केलेले दोन साधू त्या ठिकाणाला दाढी वाढवलेले दोन साधू आले. त्यापैकी एक साधू काही लागला बाळूमामाला बोलायला, अरे बाळ, पाण्याविना माझा कंठ सोकला, मला जर तू पाणी पाजलंस तर तुझं बाळा कल्याण होईल या जाग्याला. बाळा, ताने नामचा जीव लागलाय तळमळायला, आणि तू पाणी आम्हाला दिले तर तुझे उपकार फार होतील आमच्यावरती. एवढं म्हणून बाळूमामाला सांगताना त्या टायमाला बाळूमामानं विचार केला, ताणवलेल्या माणसाला पाणी पाजणं कर्तव्य या जाग्याला. आणलेलं भांडा बाळूमामानं एका त्या साधूच्या हातात दिल्यानंतर त्या साधूनं ते पाणीवर का भांडवर पाणी होतं ते संपूर्ण प्राशन केलं. प्राशन केल्यानंतर परत बाळूमामा दुसऱ्यांदा त्या विहिरीमध्ये उतरायला. दुसऱ्या साधूला पाणी आणण्यासाठी त्या विहिरीमध्ये उतरला. परत पाणी घेऊन बाळूमामा वर आला. त्या साधूला सुद्धा बाळूमामानं पाणी दिलं, तर तो पाणी पिऊन तृप्त झाला. तृप्त झाल्यानंतर परत बाळूमामा तिसऱ्यांदा पाण्यामध्ये उतरायला. पाण्याचं भांड भरून वर्गावर आलेलं असायला. आल्यानंतर विठ्ठला त्या वर्गात त्या साधूंनी पाणी पिऊन ते दोघं तृप्त झालेले असायला. त्यापैकी एकानं बाळूमामाला आपल्या जवळ बोलवून घेतलं आणि त्याच्या डोक्यावर वरद हस्त ठेवला आणि त्याला आशीर्वाद काय दिला माहितीये का? तर तुझ्या तोंडातून जो शब्द जाईल त्या शब्दाला 100% यश येईल, तो खरा होईल, तो खरा होईल बर का, असा आशीर्वाद दिलेला असायला. आणि तुला वेळ पडल्यास मी तुला नेहमी दृष्टांत देत जाईन असं सांगून ते दोन ते साधू नसून प्रत्यक्ष देव होतो. परंतु बाळूमामाच्या लक्षात हा झाला प्रकार आलेला नाही. झालेला प्रकार बाळूमामाच्या लक्षात आलेला एवढं नसायला. सांगून ते म्हणतो दोन्ही साधू अदृश्य झाल्यानंतर बाळूमामाच्या लक्षात काहीच आलं नाही. काय कुणास ठाव. आपल्या नित्य नियमाप्रमाणे बाळूमामा त्या कटकोळच्या रानात बर का मेंढर लागला होता चरायला. तर मेंढर करत असताना त्या टायमाला मेंढर चारून तो चारणी लागला होता करायला. बकऱ्यावर त्याचा जीव बर का असायला. ज्या ज्या ठिकाणी बकरी जातील त्या ठिकाणाला, जिथं तळपटेल पडेल त्या ठिकाणाला बाळूमामा मुक्काम करत असायला. आणि बाळूमामाला या पिरियड मध्ये बर का एवढ्याच वेळेमध्ये ज्या ज्या ठिकाणाला बाळूमामाची मेंढर जात त्यावेळेला बाळूमामाच्या तोंडून बर का शब्द खरा होतो. आणि बाळूमामा जे शब्द बाळूमामा बोलले, एखाद्याला बोलायला झालं तर शिवी देऊनच बोलतो, परंतु त्याला शिवी दिल्याला त्याला मात्र यशी होतं. जे बाळूमामा बोलल त्याला मात्र चांगलं होतं. ते 100% बाळूमामानं त्याच्या जवळ गेल्यानंतर कोणी जवळ गेल्यानंतर बाळूमामानं त्याला जर का वाईट शिवी दिली तर 100% त्याचं काम कल्याण व्हायला पाहिजे. असा प्रकारे नित्य नियमानं घडत असायला. असं मात्र दिवसामाग दिवस निघून चाललं होतं. अशा दिवसामागून दिवस चाललेला असायला. लहानाचा बाळू मोठा लागला होता उयाला. इकडं कोड पडलं मायापाच्या जीवाला. मायापाच्या जीवाला कोड पडलं. माझ्या भैरूचं लगीन झालं. बाळू सुद्धा लग्नाजोगा झालाय, त्याचं लग्न करावा हा विचार चाललेला असताना त्याच गावात मुलगी दिलेली गंगूबाई
तर या गंगूबाईच्या मनामध्ये विचार केला. गंगूबाईनं विचार केला, बाळू हा बर का कष्टाळू माझा भाऊ असायला. अरे आणि हा बाळू बर का त्याला कोणतंही व्यसन नव्हतं. तू बिडी दारू मन विचार करीता है विचार करीता बाळूला देवाव बाळूला देवाव विचार करुणा बोलाया लागले बोलाया सदा बोल विठ्ठला. त्याच गावात थोरलेली एक गंगूबाई दिली होती खिलाऱ्याच्या घरात. ती नेहमी आपल्या आईच्या घरला येत होती, आईच्या घरला जात होती. तिला पण तिची पण मुलगी लागली होती, वाढायला लग्नाच्या योगी झाल्या वेळेस त्या आपल्या आईपाशी म्हणजे सुंदराबाईपाशी येऊन गंगू लागली बोलायला. आहे गंगून मनामध्ये विचार केला, विठ्ठला बाळू निर्व्यसनी असायला, कष्टाळू आहे, त्याला कुठलंही व्यसन नाही. त्यानं तमाशा बघितला नाही का नाटक बघितलं नाही, पिक्चर बघितलं नाही, दोस्त मंडळीचं तर नावच नाही. असल्या जर का आपल्या भावानं त्यानं महासार कधी केला नाही आणि कधी वाईट कुणाला वाईटाच्या संगतीने कधी वेडा वाकडा फिरला नाही, हिंडला नाही, असा हा सत्पुरुष बाळू मामा. त्याला मात्र आपली मुलगी सत्यवा देवावं, कारण तिच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झालेला असायला. कारण सत्यवाला जर का बाळू मामाला दिलं तर आपली मुलगी आपल्या घरात राहील, म्हणजे घर जावायचं माझा बाळू धाकटा भाऊ होईल. आणि येड्याला म्हणजे पूर्वी कोण देणार आहे, खोड्याला पूर्वी कोण देणार आहे, म्हणून करता भावाला मुलगी दिली, हा दुसरा आनंद ही मला मिळणार आहे. असा विचार करून मात्र ते गंगू मात्र आपल्या बापापाशी माया बापाशी आणि यात सुंदराबाईपाशी येऊन लागली होती रोजच्या रोज सांगायला. तर बाबा या ठिकाणाला आपल्या बाळूचं लगीन करावं म्हणतोय. माझी सत्यवा 9-10 वर्षाची झाली, बाळू मामा आता 15-16 वर्षाचा झालाय. आपल्या पोरांच्या आता लग्न करू या जाग्याला. होय होय, कारण आपल्या समाजात पहिल्यापासून लहानपणीचं लग्न करत होते, आता जरा बंधन आलेले. तर विठ्ठला हा बर का बाळू मामा कसा होता माहित आहे का? सुंदराबाई त्या वेळेला ही बाळू मामाची मातोश्री त्या ठिकाणाला हलसिद्धनाथाची बर का भक्ती करत असायला. आणि जशी आपल्या आई त्या ठिकाणाला हलसिद्धनाथाची भक्ती करत होती तशी पृथ्वी जडली ह्या बाळू मामाची हलसिद्धनाथावरती. हलसिद्धनाथाची भक्ती करत असायला, पांडुरंगाची नित्यनेमानं एकादशी करत असायला. हा आपल्या आईचा किस्सा बाळू मामानं गिरवलेला असायला. बाळू मामानं मांसाहार केला नाही, बाळू मामा एकादशी करत असत. परंतु 15 एकदाच आंघोळ म्हणजे द्वादशीला ते आंघोळ करत असत. बरोबर आहे. असा हा बाळू मामानं आपल्या आईचा किस्सा गिरवलेला असायला. गंगूबाई आपल्या आईच्या पावलावर म्हणजे आपल्या आईच्या नेमाप्रमाण तो नेमाच्या याच्यावर म्हणजे पायावर पाय ठेवून चालत होता. आता बाळू मामा मात्र लग्नाच्या वयाला आल्यानंतर बाळू मामाची बहीण लागली माता पित्याला बोलायला. तर त्या ठिकाणाला बाळूचं आणि सत्यवाचं लग्नाची चक्र लागली फिरायला. त्या वेळेला बर का लहान वयात लग्न करण्याची पद्धती असल्यामुळे आता बाळूचा विचार घ्यायचा प्रश्न नाही. गोत्र बघायचं नाही, गण म्हणजे गोत्र बघायचं नाही, गोत्र बघायचं नाही, गण बघायचं नाही, गोत्र बघायचं नाही. भंडारा लावला की लग्न झालं. वेळ नाही, काळ नाही, मुहूर्त नाही, लगीन करायचं म्हणलं की झालं. मनात आईबाप म्हणून एका दिवसाला मात्र हा बाळू मामाचा बाप मायापा काय करायला बाळूला बोलून बाळू मामाचं बर का लग्न ठरविलेलं असायला. बाळूचा विचार काही तिने घेतलाच नाही. बाळू मामाला बोलात बाळू मामाला सांगत सांगत यस बाबा या वरतात लग्न तुझ्या कराव करावा. बाळू मामाला सांगत सांगत यस बाबा या वरतात लग्न बाबा या कराव त्या करुण करुण बोलाया लाव लागला
माझं लग्न या करायचं नाही वा. बोल विठ्ठला. बापानं नाईन बोलून घेतलं बाळू मामाला. एक दिवशी मेंढरातून घरी बोलून घेतलं आणि बाळू मामा लागले बोलायला, बाबा औंधा वैशाख महिन्यात तुझं लग्न करून टाकावा, कारण तुझ्या बरोबरच्या मुलांची लग्न झाली. तू मेंढर घेऊन जातो, कधी घराकडे सुद्धा येत नाही तर कधी बोलत सुद्धा नाही. असं म्हणल्यानंतर बाळू मामा लागला होता बापाला सांगायला, बाबा माझं लग्न करू नका, माझ्यासारख्याची लग्न होत नाही आणि माझं लगीन करून मी काय करणार आहे, तुमच्या तर काय ती फायद्याच आहे. म्हणून असं लागला होता बाळू मामा तीव्र विरोध करायला. बाळू मामा लागला होता नाकारी द्यायला, बापाची तळव्याच्या गिनी जात होती मस्तकाला. त्याचा विचार न घेता बापानं लग्न ठरवलेलं असायला बाळू मामाला वाईट लागलं वाटायला. विरोध करून ही कुणी जुमाना त्याच्या विरोधाला. बाळू मामा नाही म्हणत होता, परंतु बाळू मामाच्या बाजूला कोणच नाही. काय करणार बिचार बाळू मामा ग बसला. प्रत्येकाला सांगायला, मी तुझा हात जोडतो, माझं लग्न करू नको. तर कोण ऐकणं झालं त्यावेळेला. शेवटी मात्र रागाला बाळू मामाला त्याच घडीला. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला, बाहुल्यावर बळजबरीनं बाळू मामा चढलेला असायला. रागाच्या भरात बाळू मामा काही लागला होता त्या मंडपात उभा राहून सांगायला. दोघांनी दुईकडे धरलं होतं. बाळू मामाला उचलून नेऊन मात्र मंडपात बाहुल्यावर बसवला. बाळू मामा रागाने लागला काय बोलायला. तर ऐका सांगतो, माझं कोण तुम्ही ऐकत नसायला, परंतु ह्या माझं जर तुम्ही आता लग्न केलं तर ह्या भरल्या मांडवातून आणि बोलायला बघाया लागला गा, बोलायला बघाया लागला वा. बोलायला बघाया लागला वा, बोलायला बघाया लागला गा, रंगायाचा बघावं भरायात. मनवातून प्रेत बाहेर जाईला वा, मनवातून प्रेत बाहेर जाईला वा, मनवातून प्रेत बाहेर जाईला वा. बाळू माग मामाचं बोला ना गा, बाळू मामा बोला ना वा. तर विठ्ठला बाळू मामा काय लागला होता सांगायला. बाळू मामाला नेऊन त्या बाहुल्यावरती बसवलं, पण बाळू मामाचं कोण ऐकना. बाळू मामा कळकळ कळकळ करून प्रत्येकाला लागला बोलायला, विनवून लागला सांगायला, दोन्ही हात जोडून लागला सांगायला, अरे माझं लग्न करू नका तुम्ही या घडीला. मी सांगतो त्या ऐकून घ्यावं तुम्ही. जर बळजबरीनं लग्न कराल या ठिकाणाला तर ह्या 5 दिवसाच्या आत या भरल्या मांडवातून एकाच प्रेत जाईल बर का. एकाच प्रेत बाहेर जाईल म्हणून खडसून बाळू मामा बोलले, परंतु हा सत्पुरुषी साधू पुरुषी बाळू मामाच्या तोंडातून येणारा शब्द ह्या बाळू मामा हा खुळाच आहे, येणाय बळूसत आहे, ह्याचं काय काय म्हणून कुणी दुर्लक्ष केलं प्रत्येकानं. असं म्हणून त्या ठिकाणाला बाळू मामाचा आनंदानं लग्न झालेलं असायला. विठ्ठला बाळू मामाच्या शब्दाची खरी प्रचिती कधी आली माहित आहे का. पूर्वी 5 दिवसाची लग्न चालत असायला. बाळू मामाच्या शब्दाप्रमाणे या ठिकाणीला 5 दिवस व्हायच्या अगोदर सदा काय झालं माहितीये का. अन बाळू माझ्या मामाचा, बाळू माझ्या मामाचा, माझ्या मामाचा, बाळू माझ्या मामाचा, बाळू माझ्या मामाचा सासराया हिरापा, बाळू माझ्या मामाचा सासराया हिरापा, सासराया हिरापा मरून गा पडाला, सासराया हिरापा मरून गा पडाला, मरून बाबा पडाला, मरून
कुणाच्या लक्षात आलं नाही, परंतु 5 दिवस होण्यापूर्वीच ह्या बाळू मामाचा सासरा हिऱ्याप्पा खिलारे मयत झालेला असायला. ह्या हिऱ्याप्पा खिलाऱ्याचं प्रेत बर का त्या भरल्या मांडवातून न्यावं लागलेलं असायला. एकाएकीच ह्या बाळू मामाचा सासरा बिन मेहना विहिराप्या खाली एकाएकीच मात्र मरून पडला. सर्वांना वाईट वाटलं. त्या बाळूमामानं बोलल्याप्रमाणे त्या मांडवातूनच त्याचं प्रेत नेलं. अशा तऱ्हेनं मामाचा बर का शब्द खरा ठरलेला असायला. त्या दिवशी मामा संसारी बर का बनलेला असायला. आणि मात्र त्या ठिकाणाला बाळू मामाचं लग्न झाल्यानंतर मामा संसार लागला करायला. आता बाळू माझ्या मामाचा नसबसान सुरू आहे. बाळू माझ्या मामाचा नसबसान सुरू आहे. बाबा झाला या स्मरण मांडला. बाबा झाला या स्मरण मांडला. स्मरण मांडले स्मरण मांडला.